की मनरेगाचा रिव्ह्यू करायची गरजच नव्हती. जर स्ट्रेंथन करायचा होता तर स्ट्रेंथन करू शकले असते, म्हणजे जास्ती ताकद कशी देता येईल तसं होताना दिलं नाही. आणि आश्चर्य आम्हाला या गोष्टीचं वाटलं की त्यांनी एकतर महात्मा गांधींचं नाव त्याच्यातून जे कमी केलं हे आम्हाला खूप वेदना देणारं आणि दुःख देणारं होतं. आणि त्याच्यानंतर प्लस आणखीन एक आश्चर्यजनक गोष्ट झाली त्याच्यात की त्यांनी 60-40 म्हणजे जो वेतन यायचं ते 100% केंद्र सरकार द्यायचं. आता ते वेतन अर्ध होणार, म्हणजे 60 भारत सरकार, 40 महाराष्ट्र, आणि मग त्याच्यात आणखीन पुढे पुढे बदल होऊ शकतात. अशा अनेक चर्चा त्या दिवशी चर्चेतही जेव्हा संसदेत चर्चा झाली. आणि त्यानंतर मी सातत्याने मंत्री महोदयांचे पण तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर शिवराज सिंग साहेबांचे स्टेटमेंट्सही बघते. त्यामुळे नक्की कुठे ते जाईल 2-4 वर्षांनी नरेगामध्ये अजून केंद्र सरकार त्याच्यातून अंग काढून घेईल का अशी भीती आमच्या मनात वाटते. आणि हा एक अतिशय उत्तम उपक्रम हा, आणि काँग्रेस आणि त्या काळात सुरू झालेली स्कीम आहे ज्याची सुरुवात त्या रोजगार हमीची तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातून जाऊन आपण देशाला दिशा दिली आहे. त्याच्यात ग्रामीण भागातल्या कष्ट करणाऱ्याचा जो शेवटचा माणूस आहे त्याच्या हाताला काम या स्कीममधून दिले. आणि त्याच्यात आज होणारे बदल हे कुठल्या राज्याच्या आणि देशाच्या गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी हे चिंताजनक आहे.